बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। आज बीड जिल्ह्यामध्ये मराठा समाज बांधवांनी शांतता रॅली काढण्यासंबंधी आज त्या ठिकाणी निर्णय घेतला असती रॅली होत्या। मी काल काही वाहिन्यावरती आणि सोशल मीडियावरती पाहत होतो की जाणीवपूर्वक या शांततापूर्ण होणाऱ्या रॅलीला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली असल्याची अफवा पसरून काही जण तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। ही बातमी पूर्णपणाने चुकीची, खोटी व दिशाभूल करणारी आहे। वस्तुतः जिल्हा पोलीस प्रशासनानं रॅलीला परवानगी नाकारण्याचे कोणतेही कारण नाही, परंतु ही रॅलीला परवानगी 8 तारखेलाच या ठिकाणी दिलेली आहे। त्यामुळं रॅली होईल व नेहमीप्रमाणे माझ्या बीड जिल्ह्यातील समाज बांधव अत्यंत शांततापूर्ण मार्गाने रॅली पूर्ण करतील असा मला विश्वास आहे। मी स्वतः मराठा समाजाच्या आरक्षणाला या ठिकाणी 1998 पासून या चळवळीत आहे आणि एक कार्यकर्ता म्हणून आजपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी माझी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे। सभागृहात विरोधी पक्ष नेता असताना, एक सामान्य कार्यकर्ता असताना या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी मी स्वतः रस्त्यावर उतरून लढा दिलेला आहे। म्हणून कृपया करून कोणीही अशा खोट्या अफवा किंवा समाजात बुद्धिभेद करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करू नये ही माझी विनम्र विनंती आहे। सर, दिल्लीमध्ये आज आपण जाणार आहात आणि केंद्राकडनं कृषी पुरस्कार महाराष्ट्र राज्याला प्राप्त होतोय, काय? नक्कीच महाराष्ट्रासाठी आणि महायुतीच्या या सरकारसाठी हा पुरस्कार आम्ही केलेल्या वर्षभरातील कामाची पोचपावती आहे। डॉक्टर स्वामीनाथन यांच्या फाउंडेशनने हा पुरस्कार या ठिकाणी देशातलं पहिलं कृषी राज्य म्हणून या ठिकाणी पारितोषिक मिळतात। वेगवेगळ्या कारणासाठी त्या ठिकाणी या राज्याची निवड करण्यात आलेली आहे। त्यात या राज्याने निर्णय घेतलेला हरित क्रांतीच्या संबंधात असेल, 1 रुपया पीक विम्याच्या योजनेमध्ये जवळजवळ आतापर्यंत 1,10,00,000 शेतकरी लाभार्थी निवडण्याच्या संदर्भात असेल, पहिले 3200 कोटी रुपये आणि आता 4,000 कोटी रुपये हे या ठिकाणी शेतकऱ्यांना जवळजवळ 7,200 कोटी रुपये 1 रुपयाच्या पीक विम्यामध्ये या ठिकाणी मिळणार आहेत। आणि ही अंतिम रक्कम नाही, आणखीनही पुढे काही 100 कोटी रुपये मिळणार आहेत। त्याचबरोबर PM किसान सन्मान योजनेमध्ये जे अभूतपूर्व काम या महाराष्ट्र सरकारने केलं, या 1 वर्षामध्ये जवळजवळ PM किसान सन्मान योजनेमध्ये राज्यातील 20 लाख शेतकरी लाभार्थी म्हणून नव्यानं या ठिकाणी PM किसान सन्मान योजनेमध्ये आपण आणले। एवढंच नाही तर या राज्यामध्ये मायक्रो ड्रीप आणि ड्रीपचं या ठिकाणी फार मोठं काम आपण कृषी विभागाच्या मार्फत केलं। तसेच देशातलं पहिलं राज्य आहे की ज्या राज्यांनी नॅनो फर्टिलायझर, नॅनो युरिया, नॅनो DAP याबाबत जवळजवळ 4 लाख शेतकऱ्यांना कृषी विभागानं आणि महाराष्ट्र सरकारने मोफत नॅनो युरिया देण्याचं कार्य हाती घेतलं। आणि मला खात्री आहे की त्याच सर्व कारणामुळं आज महाराष्ट्राच्या कृषी विभागाला पहिलं पारितोषिक स्वामीनाथन साहेबांच्या फाउंडेशनने या ठिकाणी दिले। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दास रस्ता, अपोजिट कालीगर पेट्रोल पंप, सोलापूर।